ग्रामसेवक, तलाठी, पोलीस अधिकारी, विविध बँक तथा पतसंस्थेचे व्यवस्थापक, कर्मचारी वर्ग, गोटीमधील सर्व प्रतिष्ठित शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, गोटी परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, शाळेचे उपविभागक, पर्यवेक्षक, सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे सर्व लाडके विद्यार्थी विद्यार्थी मित्र, मी या सर्व शेतकरी लोकांचे या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहण्याबद्दल जनताबद्दल व जुनेर महाराज गोटी या सगळ्या संस्थांचा एक उत्तुंग प्रमुख म्हणून सर्वांचे प्रथम स्वागत करतो। आज आपण सर्वजण भारताच्या राष्ट्रीय सण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मोठ्या उत्साहात साजरा राष्ट्रीय भावनेने साजरा करण्यासाठी एकत्र आहोत ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे। 26 जानेवारी आपण 1950 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण अक्षरी नोंद असलेला दिवस आहे। याच दिवशी आपल्या देशाने स्वतंत्र संविधान स्वीकारले आणि भारत एक स्वतंत्र सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला दिशा देणारे, नागरिकांना हक्क व कर्तव्य पालन करणारे हे संविधान आपल्या राष्ट्राचे आधारस्तंभ आहे। आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण, दूरदृष्टीपूर्ण व लोककल्याणकारी संविधान तयार केले। या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, बंधुता, अधिकार मिळाला। जात, धर्म, भाषा, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांना समान संधी देण्याचे महान कार्य या संविधानाने केले आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस आपल्याला आपल्या कर्तव्याचे आठवण करून देतो। प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। यानंतर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या इगतपुरी तालुक्याचे भाग्य जाते आणि नाशिक जिल्हा मराठा या प्रसारक सभा संस्थेचे संचालक आदरणीय ॲडव्होकेट संदीप भाऊ गोळे यांनी स्वीकारावं असं